शिंदेंमुळे राज्यामध्ये युतीची सत्ता, भाजपने गणेश नाईकांना शिवसेना संपवण्याची परवानगी द्यावी, आम्हीही दोन हात करायला तयार, खासदार नरेश म्हस्केंचं नाईकांना थेट आव्हान. गणेश नाईकांपासून महिला लांब का पळतात, आम्हाला जास्त बोलायला लावू नका, शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रेंचा गणेश नाईकांना इशारा. एकनाथ शिंदेंनी गणेश नाईकांवरील प्रश्नावर बोलणं टाळलं, भाजपने परवानगी दिली तर यांचं नामोनिशाण मिटवून टाकू, नाईकांचा इशारा. मुंबईमध्ये भाजप शिवसेना एकत्रितपणे गटनोंदणी करणार, भाजपकडे गटनेतेपद तर शिवसेनेला प्रतोदपद देण्याचा विचार, भाजपचा शिंदेंच्या शिवसेनेला प्रस्ताव, विश्वसनीय सूत्रांची माहिती. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप नगरसेवकांचा गट स्थापन, शशिकांत कांबळे यांची गटनेतेपदी नियुक्ती, महापौरपद आणि सत्ता वाटपाच्या मुद्द्यावर भाजप आणि शिंदे शिवसेनेमध्ये चर्चा सुरू, कांबळेंची माहिती. सेहर शेख बालिश, मुंबऱ्याचा रंग तिरंगा आहे, जितेंद्र आव्हाडांचं एमआयएमला प्रत्युत्तर, मुंबऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची जश्न-ए-जीत विजय रॅली. चंद्रपुरातील सत्ता स्थापनेबाबत उद्धव ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा, महापौरपदाची पहिली 2.5 वर्ष आम्हाला द्या, ठाकरेंकडे मागणी केली, विजय वडेट्टीवारांची माहिती. चंद्रपुरातील काँग्रेसचा एक गट आमच्याशी संवाद करतोय, सुधीर मुनगंटीवारांचा दावा, तर सर्वांनी सपोर्ट केला तर चंद्रपुरात भाजपचा महापौर होईल, बावनकुळेंचं भाष्य. माझ्याकडेच 20 नगरसेवक, कुठे जाण्याचा प्रश्न नाही, चंद्रपुरात काँग्रेसच सत्ता स्थापन करणार, वडेट्टीवारांनी मुनगंटीवारांचा दावा फेटाळला. परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसच्या पाठिंब्याची गरज, चंद्रपूरमध्ये सहकार्य न केल्यास परभणीमध्ये मदत करणार नाही, काँग्रेसची भूमिका, सूत्रांची माहिती. कोकणात महायुतीच्या तब्बल 25 जागा बिनविरोध, जिल्हा परिषदेच्या 8, पंचायत समितीच्या 17 जागा बिनविरोध, पालकमंत्री नितेश राणेंची रणनीती यशस्वी. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत भंडाऱ्यामध्ये गायिका अंजली भारतीचं वादग्रस्त वक्तव्य, अंजली भारतीच्या वक्तव्यानं नव्या वादाची शक्यता, महिला आयोग अंजली भारतीला नोटीस पाठवणार. अंजली भारतीच्या वक्तव्याची महिला आयोगाकडून गंभीर दखल, आक्षेपार्ह वक्तव्यावर तत्काळ कठोर कारवाई करावी, अंजली भारतीवर कारवाई करण्याचे भंडारा पोलिसांना निर्देश. पुण्यामध्ये सासरच्या छळाला कंटाळून विवाहिता दीप्ती चौधरीची आत्महत्या, सासूच्या निवडणुकीसाठी 10 लाख, नवऱ्याकडून कारसाठी 25 लाखांची मागणी, गर्भपातासाठीही दबाव टाकला, नातेवाईकांचा आरोप. मुंबईच्या वेशीवर आलेलं लाल वादळ शांत होण्याची शक्यता, किसान सभा उद्या आंदोलन मागे घेण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय होणार, सूत्रांची माहिती. जळगावसह धुळे, येवला आणि नाशिकच्या नांदगाव तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, सोसाट्याच्या वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ, तर धुळ्यामध्ये गारपिटीमुळे केळी, पपईसह गहू पिकाचं मोठं नुकसान. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये 700 तर चांदीच्या दरामध्ये 5,000ची घसरण, सोनं जीएसटीसह प्रतितोळा 1,64,000 तर चांदी साडी प्रति किलो 3,55,350 रुपये मोजावे लागणार.